त्यामध्ये आमची भूमिका आहे आणि हे वरचं कार्यक्रम पत्रिकासारखं आहे. हा भूमिका म्हणजे काही जण आम्हाला म्हणतात की कम्युनिस्ट असून तुम्ही जातनिहाय जनगणनेच्या बाजूने आहात, म्हणजे याच्याने जाती बळकट होणार नाहीत का? तुम्ही तर जातीपाती मानत नाही. जातीपाती न मानण्याचा मुद्दा नाही आहे. आम्ही जातपाती न मानणं आणि जाती असणं ह्या वेगवेगळ्या गोष्टी. वैयक्तिक पातळीवर तुम्ही जातपातीचा वाद करत नाही, परंतु तरी देखील जात व्यवस्था ही काही मिटलेली नाही. कम्युनिस्ट सगळे निकास झालेले, पण तरी देखील जात व्यवस्था ही कीड लागलेली भारताला आणि त्याच्यामुळं उलट जातनिहाय जनगणना केली तर ती जाती निर्मूलनाकडे जाणारी ठरते असं आमचं मत आहे. आणि म्हणून 1931 नंतर ती झालेलीच नाही, ती करा आता जातनिहाय जनगणना. आणि नरेंद्र मोदी सरकार संघ भाजप याला विरोध करत आहे. जर ती जातनिहाय जनगणना झाली तर मग हिंदुत्वाच्या नावाने जे राजकारण करायचे ते त्यांना करता येणार नाही. आणि म्हणून आम्ही राज्यस्तरीय ही परिषद मुद्दाम घेत आहोत. एक सांगायचं राहिलं की ही 17 तारखेला जी जातनिहाय जनगणना परिषद होणार आहे त्याच्या अगोदर दीड महिन्यापासून आम्ही सर्व जिल्ह्यात जवळपास जिल्हानिहाय चर्चासत्र घेतली. इथंच आम्ही घेतलं होतं. ॲडव्होकेट सुरेश माने बहुजन रिपब्लिकन समाजवादी पार्टीचे इथं आलेले होते आणि शहरातील 60-70 जण जमलेले होते. परवा मला कल्याणला बोलवलं होतं. कल्याणला असं चर्चासत्र झालं. रिपब्लिकन पार्टी पॅन्थरचे जुने कार्यकर्ते श्याम गायकवाड आणि मी तिथे होतो. गोंदियाला झालं, नाशिकला झालं, कोल्हापूर झालं, सांगली झालं. त्याच्याशिवाय ऑनलाईन लेक्चर गेल्या महिन्यात 4 झाले. एक मुंबई विद्यापीठाचे हिस्ट्री विभागाचे प्रमुख नारायण भोसले, एका रविवारी त्यांचं झालं. दुसऱ्या रविवारी पुणे विद्यापीठाचे संजय कांबळे प्राध्यापक या क्षेत्रातील अभ्यासक त्यांचं झालं. डॉक्टर कांगोलचं एका रविवारी झालं आणि सुरेश मानेंचं एका रविवारी झालं. म्हणजे हे वातावरण आम्ही जास्तीत जास्त जण ढवळून काढत आहोत. जास्तीत जास्त जणांपर्यंत हा विषय न्यावा आणि जातनिहाय जनगणनेला समर्थन द्यावं आणि हा एक इलेक्शनचा अजेंडा बनावा असं आम्हाला ते वाटतं. आणि म्हणून येत्या शनिवारी ती आम्ही ठेवलेली आहे. अखिल भारतीय दलित अधिकार आंदोलन हे आमच्या संघटनेचं नाव आहे आणि त्या संघटनेचे आमचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड भास्कर लहाने आहेत, औरंगाबाद जिल्ह्याचे अध्यक्ष, औरंगाबाद जिल्ह्याचे सेक्रेटरी कॉम्रेड आज तो जिल्ह्याचा कार्याध्यक्ष आहे. माझ्यावर आणि नाशिकचे खुडेवर राज्याची जबाबदारी आहे. ते आमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि राज्याचे सरचिटणीस महादेव खुडे देखील इथे येणार आहेत. एक कन्सेप्ट नोट ते मांडतील, संकल्प टिप्पण म्हणून जे मांडणी करावी लागते ते मांडतील आणि त्याच्यावर चर्चा होईल. उद्घाटन बार्शीचे प्राध्यापक तानाजी ठोंबरे आणि मुंबईचे सुरेश सावंत हे प्रमुख पाहुणे राहतील. इथं वेगवेगळ्या स्तरात कसं जाता येईल त्याचे गेल्या 15 दिवसापासून आम्ही प्रयत्न करत आहोत. इथला कुरेशी समाज आहे, इथला बागवान समाज आहे, इथला पुंडलिक नगर, विश्रांती नगर, हनुमान नगर, मुकुंदवाडी, रामनगर इत्यादी भागात पसरलेला तमाम ओबीसी समाज आहे. ओबीसीतल्या ज्या मायक्रो लेवलच्या जाती आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न आम्ही केलेले आहेत. पत्रकं देऊन, भागाभागात बैठका देऊन. तर ते असं आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाने देखील या दलित अधिकार आंदोलनाच्या या परिषदेत अर्थात त्यांची संघटना आहे ती भारतीय कम्युनिस्ट पक्षाची. हे सगळे कार्यकर्ते कॉम्रेड प्रकाश बनसोडे, कॉम्रेड विनोद हरकाडे आहेत, कॉम्रेड विकास गायकवाड आहेत, कॉम्रेड अशफाक भैया आहेत आमचे जिल्हा सेक्रेटरी. आणि ते एक परिषद चांगल्यापैकी करण्याचा प्रयत्न करू. जरी ती कम्युनिस्ट पक्षाच्या दलित अधिकार आंदोलनाच्या वतीनं असेल तरी फक्त आमचेच राहतील असं होऊ नये. आम्ही सर्व परिवर्तनवादी विचारांच्या संघटनांना, सेक्युलर विचाराच्या संघटनांच्या, पक्ष संघटनांच्या प्रतिनिधींना इथं बोलवणार आहोत. चर्चा करा असं आमचं खुलं त्याला आणि मंत्र. काँग्रेसची सुद्धा मागणी आहे. काँग्रेसची देखील मागणी आहे. काँग्रेसची मागणी, संयुक्त जनता दलाची मागणी, राष्ट्रीय जनता दलाची मागणी आहे. अनेकांच्या मागण्या आहेत. कास्ट बेस्ड सेन्सस करा. आणि त्याच्यानंतर बिहारला झाली. बिहारला एक भयान वास्तव समोर आलं. तुम्ही किती दिवस लपून किती दिवस ठेवणार? एकीकडे तुम्ही आरक्षणावर आरक्षण देताय, या जातीला एसटी टाकताय, त्या जातीला ओबीसी टाकताय, त्या जाती म्हणजे त्याला काहीच आधारच नाहीये. काहीतरी कास्ट कोण्या जातीची किती संख्या
हे तुम्हाला निश्चितपणे पाहिजे. आज भटक्या विमुक्त म्हणतात की आमची संख्या देशभरात 24 ते 25 कोटी आहे. मग 25 कोटीच्या तुलनेत त्यांना त्याचं आरक्षण मिळतंय का? महाराष्ट्रात ते 4% होतं, ते 11% गेलं त्याच्या धनगर आणि वंजारी आल्यामुळं. आणि वंजारीला मी अगोदर म्हटल्याप्रमाणे 3.5% हे धनगराला 3.5% आरक्षण आहे महाराष्ट्रात आणि वंजारीला 2% आरक्षण आहे. म्हणजे एका जातीला 2%, एका जातीला 3.5%. आणि 14 जातीच्या आहेत गुन्हेगार जाती, त्यांना मात्र 2%चं आरक्षण आहे. 28 जातीच्या आहेत भटक्या विमुक्तांच्या, त्यांना मात्र 2.5%च आहे. मग ही काय भानगड आहे? एका जातीला 3%, 14 जातीला 2%. त्याच्यात निश्चित काहीतरी शास्त्रीय प्रमाण असावं. त्याचं निश्चित अशी आकडेवारी आम्हाला कळू द्या. कदाचित धनगरांची संख्या जास्त असेल म्हणून तुम्ही दिलं असेल, ओके, मान्य. पण त्याची किती संख्या आहे? वंजारीची किती आहे? लमानांची किती आहे? खाचेपाड्यांची किती आहे? राईट्स मुवमेंट म्हटलं जातं. याच्या वतीनं 17 फेब्रुवारी शनिवारी रोजी औरंगाबाद येथे गांधी भवन परिसरात जात निहाय जनगणना परिषद भरत आहे. ही परिषद राज्यस्तरीय परिषद आहे. जवळपास 24 ते 25 जिल्ह्यातून विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, वेस्टर्न महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा या सर्व भागातून एक 150 प्रतिनिधी या परिषदेसाठी येणार आहे. त्याच्याशिवाय औरंगाबाद जिल्ह्यातील एक 100 प्रतिनिधी या परिषदेसाठी राहतील. 200-250 जणांच्या उपस्थितीत ही राज्यस्तरीय जातनिहाय जनगणना समर्थन परिषद आमच्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाची संलग्न असलेल्या अखिल भारतीय दलित अधिकार आंदोलनाच्या वतीनं आम्ही घेत आहोत. संविधानाचे अभ्यासक, विचारवंत मुंबईचे सुरेश सावंत यांची प्रमुख उपस्थिती, हे प्रमुख वक्ते या परिषदेत राहणार आहे. बार्शीचे प्राध्यापक तानाजी ठोंबरे, प्रसिद्ध कामगार नेते आणि लेखक, विचारवंत, हे याचं उद्घाटन करतील. अखिल भारतीय दलित अधिकार आंदोलनाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि महाराष्ट्राचे सरचिटणीस कॉम्रेड महादेव खुडे हे नाशिकचे आहेत. ते एक संकल्प नोट इथं मांडतील. म्हणजे कन्सेप्ट नोट ज्याला म्हणतो आपण, ती कन्सेप्ट नोट चर्चेसाठी इथं मांडतील. त्याच्यातून आमची भूमिका सर्वांसमोर ते ठेवतील. लालबावटा शेतमजूर युनियनचे राज्याचे अध्यक्ष कॉम्रेड नामदेव चव्हाण, दलित अधिकार आंदोलनाचे निमंत्रक कॉम्रेड शिवकुमार गणवीर, डॉक्टर भालचंद्र कांगो, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव मंडळ सदस्य आणि राज्याचे सेक्रेटरी कॉम्रेड सुभाष लांडे यांची देखील प्रमुख उपस्थिती या परिषदेला राहणार आहे. ही जरी दलित अधिकार आंदोलनाच्या वतीनं जरी होत असेल परिषद, तरी ती फक्त दलित अधिकार आंदोलनाच्या कार्यकर्त्यापुरती मर्यादित नाही. आम्ही समाजातील सर्व परिवर्तनवादी शक्तींना, सर्व धर्मनिरपेक्ष पक्ष संघटनांना आवाहन करत आहोत की औरंगाबाद येथे जी राज्यस्तरीय जातनिहाय जनगणना समर्थन परिषद होत आहे, त्याला आपण 17 तारखेला उपस्थित राहा. सकाळी 11 ते संध्याकाळी 4 पर्यंत ही परिषद चालेल. आमची भूमिका अशी आहे की 1931 साली इंग्रजांचं राज्य असताना जातनिहाय जनगणना झालेली होती. त्याच्यानंतर 41 असेल, 41 तर झालीच नव्हती, पण 51, 61, 71, 81 आणि आजपर्यंतच्या जातनिहाय जनगणना झालेलीच नव्हती. परंतु 2011 साली जी जातनिहाय जनगणना काँग्रेस सरकारच्या काळात झाली, जरी झाली तरी त्याला रिपोर्ट यायला 3-4 वर्ष लागत असतात. आणि त्या दरम्यान मोदीचं राज्य आलं, नरेंद्र मोदी सरकार आलं आणि त्यांनी तो जातनिहाय जनगणनेचा रिपोर्टच जाहीर होऊ दिलेला नाही. ही चिंतेची बाब आहे. 2011ची सेन्सस झाली हो, आता 2021 गेलं तरी ती सेन्सस परत झालेली नाही. एकीकडे जातनिहाय जनगणना होणं आवश्यक आहे, सेन्सस बाकी आहे, आणि दुसरीकडे तुम्ही जातीच्या आधारे आरक्षण मात्र देत आहात. जातीच्या आधारे तुम्ही कल्याणकारी योजना राबवत आहात. घरकुलांच्या योजना असतील, व्यावसायिक स्किल्स देण्याच्या योजना असतील, निराधारासाठीच्या योजना असतील, अनेक योजना भारत सरकार आणि राज्य सरकार देखील SC, ST, OBC, अल्पसंख्याक यांच्यासाठी राबवत असते. परंतु योजना राबवताना, आरक्षण देताना
नेमकी त्या समूहाची लोकसंख्या किती आहे, भारतातील एखाद्या जातीची लोकसंख्या किती, हे तुम्ही का उघड होऊ देत नाही? आणि म्हणून आमची मागणी आहे, जर जे उघड होऊ दिलं तर संघ भाजपला भीती आहे की हिंदुत्ववादी राजकारण जे ते पुढे नेत आहेत, हिंदुत्वाच्या नावानं जे राजकारण करत आहेत त्याला धक्का बसेल, ते एक्सपोज होतील. आणि म्हणून ते जातनिहाय जनगणनेच्या बाजूचे नाहीत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं तर जातनिहाय जनगणनेला विरोध केला. सर्व महाराष्ट्रात चेवचेव झाली, देशभरात चेवचेव झाली. त्याच्यानंतर मग त्यांनी लगेच यू टर्न घेतलं आणि जातनिहाय जनगणनेचं समर्थन केलं. बिहारमध्ये आता जातनिहाय जनगणना झाली, विदारक चित्र समोर आलेलं आहे. ओबीसीची संख्या प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. कोण्या जातीच्या स्कीम्स तुम्ही राबवतात, कोण्या जातीसाठी कोणत्या वेलफेअर स्कीम्स राबवतात, कोणत्या जातीसाठी किती आरक्षण देतात मागास जातीसाठी, ते त्यांच्या आकडेवारीनुसारच ठरू शकतं. रँडमली असं मोघमपणे ते ठरू शकत नाही. आज भटक्या विमुक्तामध्ये अगोदर महाराष्ट्रात 42च जाती होत्या, फक्त 14 गुन्हेगार जाती आणि नंतर 28 जाती. नंतर काही काळानंतर त्याच्यात धनगर, वंजारी या जातींचा समावेश करण्यात आला, आणखीन काही जातींची भर पडण्यात आली आणि मग ते आरक्षण त्या प्रमाणात त्या जातींना देखील तिथे दिलं गेलं. परंतु एका जातीसाठी 3.5% आरक्षण आणि 14 जातीसाठी 2.5% आरक्षण, ही कुठली नीती आहे? कदाचित त्या 14% जाती 14 जाती ज्या आहेत त्यांची टक्केवारी एका जातीपेक्षा कमी असू शकेल, पण तुम्ही आम्हाला कळू तर द्या या देशाला की त्या जातीची किती लोकसंख्या आहे म्हणून तुम्ही त्याला 3.5% दिलं, त्याची किती आहे म्हणून तुम्ही त्याला 2% दिलं. कोणाची किती आहे ती आकडेवारी कळू द्या, ही आमची भूमिका आहे स्पष्टपणे. आज आरक्षणाच्या प्रश्नावरून वादळ निर्माण झालेलं आहे. ओपन कॅटेगरीत असणारे म्हणतात आम्हाला ओबीसीत टाका, ओबीसीत असणारे म्हणतात आम्हाला एसटीमध्ये टाका, एससीमध्ये टाका. एसटीवाले म्हणतात आमच्यात येऊ नको, आमचा वाटा घेऊ नको. ओबीसीवाले म्हणतात ओपनला तू आमच्यात येऊ नको, आमचा वाटा घेऊ नको. अरे हे काय लावले? मुख्य प्रश्न जे आहे समाजातले, बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढत चाललेली आहे, उद्योगधंद्यांचं खाजगीकरण होत चाललेलं आहे, सरकारी कार्यालयं बंद पडत चाललेली आहे, नवीन कर्मचाऱ्यांची, सरकारी कर्मचाऱ्यांची भरती होत नाहीये, कंत्राटावर ती भरती करण्याचे GR सरकारने काढलेले आहेत. आणि म्हणून जिथं कंत्राटाने भरती होणार आहे, जिथं प्रायव्हेटायझेशन आहे, तिथं आरक्षणाचा मुद्दाच राहणार नाहीये. आणि आरक्षणाचा मुद्दाच तिथं राहणार नसल्यामुळं तुम्ही कितीही टक्के आरक्षण वाढवलं तरी त्याचा फायदा होणारच नाहीये. एकीकडे आरक्षणाला सुरुंग लावला जातो आहे, दुसरीकडे संविधान पोखरलं जात आहे आतून. संविधानाला एकही बदल न करता अधिक मराठा आरक्षणावर देखील चर्चा होणार. तुम्ही शीख धर्मात गेलेल्या हिंदू दलितांना, हिंदूमध्ये जे दलित होते, जे शीख धर्मात गेले, तर त्याला तुम्ही आरक्षण देताय. शिकल त्याला आरक्षण देताय. तुम्ही हिंदूमधून बौद्धात गेलेल्यांना आरक्षण देताय. जे काल हिंदू होते दलित आणि आज मुस्लिमामध्ये गेले, त्यांची परिस्थिती तीच आहे ना. त्यांना SC म्हणून आरक्षण कुठे आहे? ओबीसी म्हणून आरक्षण आहे, ठीक आहे, परंतु SC म्हणून आरक्षण त्यांना नाही आहे. तर आम्ही त्या देखील बाजूचे आहोत. जे कन्वर्ट झालेले मुस्लिम आहेत आणि जिथं जे SC होते काल, त्याला आज SCचंच आरक्षण मिळालं पाहिजे, याच बाजूचे आहोत. पण हा केवळ आरक्षणाचा मुद्दा नाही आहे बंधूंनो. आरक्षणाने काही दारिद्र्य निर्मूलन होतं, आरक्षणाने सारे प्रश्न सुटतात, ह्याच्यावर आमचा बिलकुल विश्वास नाही. पण प्राप्त परिस्थिती